गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला आता नवीन पॉईंट चालू करायचा आहे, तो म्हणजे एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मेनली हा फॉर्म्युला जेईसाठी आणि नीटसाठी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. जेई नीटला यावर न्यूमरिकल येतात, ते थोडेसे अवघड असतात, सॉल्विंग करणं थोडंसं अवघड असतं. आता लक्ष द्या, माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ a viscous liquid. A container is filled with viscous liquid. A spherical body is falling through the liquid. Okay. Rho is density of material of body. Rho density of material of body, and sigma is the density of liquid present in container. लक्षात आलं. ह्या दोन क्वांटिटीमध्ये कायम कन्फ्युजन होतं. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ स्पेरिकल बॉडी आणि सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड थ्रू विच बॉडी इज फॉलिंग. क्लिअर झालं. आता बघा, वेन बॉडी इज मुव्हिंग थ्रू विस्कस लिक्विड, बॉडी विल एक्सपिरियन्स डिफरंट फोर्सेस. पहिला फोर्स असेल वेट ऑफ बॉडी, डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन. आता बॉडी डाऊनवर्डला मूव्ह होते, बरोबर आहे. लिक्विड ह्या डाऊनवर्ड मोशनला अपोज करेल, म्हणजे लिक्विडचा जो फ्रिक्शनल फोर्स असेल, ज्याला आपण विस्कस फोर्स म्हणतो, इट ॲक्ट्स इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. मी काय म्हटलं लक्षात आलं. बॉडी डाऊनवर्डला मूव्ह होते, मोशन डाऊनवर्डला असेल तर लिक्विडचं अपोजिशन असणार आहे टू द मोशन ऑफ बॉडी, ते अपवर्ड डिरेक्शनला असेल. सो विस्कस फोर्स विल ॲक्ट इन अपवर्ड डिरेक्शन. आता बॉडी ज्या वेळेला डाऊनवर्डला मूव्ह होते, अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल, बॉडी स्वतःच्या वेट इतकं लिक्विड डिस्प्लेस करेल. वेन बॉडी इज मुव्हिंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन, देन अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल, बॉडी विल डिस्प्लेस अ लिक्विड इक्वल टू इट्स ओन वेट. सो बॉडीवर जो अपथ्रस्ट असेल, बियॉन्ड फोर्स असेल, तो ॲक्ट विल इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. बरोबर आहे. सो बॉडी मूव्ह होताना बॉडीवर तीन फोर्स ॲक्ट होतील. वेट इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन, विस्कस फोर्स इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन, अपथ्रस्ट ऑफ लिक्विड इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. कसं कॉन्फिगरेशन लक्षात आलं. वेट, ग्रॅव्हिटी कायम डाऊनवर्ड डिरेक्शनला असते. सो वेट ॲक्ट झालं इन डाऊनवर्ड डिरेक्शन, बॉडी खाली मूव्ह होते. सो विस्कस फोर्स ह्या मोशनला अपोज करेल. त्यामुळं लिक्विडचा अपोजिंग फोर्स, लिक्विडचा विस्कस फोर्स किंवा लिक्विडचा फ्रिक्शनल फोर्स व्हर्टिकली अपवर्डला असेल. बॉडी डाऊनवर्डला मूव्ह होताना स्वतःच्या वेट इतकं लिक्विड डिस्प्लेस करेल. त्यामुळे लिक्विडचा बियॉन्ड फोर्स असेल किंवा लिक्विडचा विस्कस फोर्स असेल, लिक्विडचा अपथ्रस्ट असेल, तो अपवर्ड डिरेक्शनला असेल. बरोबर आहे. इनिशियली दिस टू फोर्सेस, व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स अँड व्हर्टिकली अपवर्ड फोर्स, are not equal. As body goes down and down, this force will become equal. At a particular depth, these two forces will become equal and body start moving with constant velocity. That velocity is called as terminal velocity. कळलं. बॉडी डाऊनवर्डला मूव्ह होताना इनिशियली अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स इक्वल नसतील. एका पर्टिक्युलर डेप्थला total upward force will get balanced due to downward force. Resultant force on body will become zero and body start moving with uniform or constant velocity. That velocity is called as terminal velocity. So in equilibrium, total downward force F downward is equal to F upward. बरोबर आहे. एका इन्स्टंटला मी काय सांगितलं पुन्हा एकदा बघा. एका पर्टिक्युलर डेप्थला अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स होतील. बॉडीवर ॲक्ट झालेला रिझल्टंट फोर्स झिरो होईल आणि बॉडी कॉन्स्टंट व्हिलॉसिटीनं मूव्ह करेल. दॅट कॉन्स्टंट व्हिलॉसिटी इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हिलॉसिटी. सो एफ डाऊनवर्ड इज इक्वल टू एफ अपवर्ड. बरोबर आहे. आता डाऊनवर्ड फोर्स म्हणजे मास ऑफ बॉडी
इंटू जी इज इक्वल टू, किंवा मी असं करतो, ठीक आहे, मास ऑफ बॉडी इंटू जी इज इक्वल टू एफ व्ही प्लस एफ टी. सो मास ऑफ बॉडी इंटू जी इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ, विस्कस फोर्स असणार आहे 6 पाय इटा आर व्ही. व्ही म्हणजे टर्मिनल व्हिलॉसिटी, आर म्हणजे रेडियस ऑफ बॉडी, इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड मीडियम, प्लस हे आलं एम लिक्विड इंटू जी. बरोबर आहे. आता मासला पुट करूया डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो हे आलं डेन्सिटी ऑफ बॉडी, आपण ती रो घेतले, इंटू व्हॉल्यूम डिस्प्लेस्ड 4/3 पाय व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब ना, पाय आर क्यूब रो जी. एक मिनिट, थोडीशी गडबड झाली. मासला आपण पुट केलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो हे झालं डेन्सिटी ऑफ बॉडी इंटू व्हॉल्यूम इंटू जी इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही प्लस मास ऑफ लिक्विड म्हणजे सिग्मा इंटू व्ही इंटू जी. मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो बॉडीची डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि हे आलं सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम. सो रो व्हॉल्यूम आलं बॉडीचं 4/3 पाय आर क्यूब इंटू जी इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही प्लस हे आलं सिग्मा 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. आता इथे लक्ष द्या, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस हे बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम असणार आहे तेवढंच असणार आहे. त्यामुळे तो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस पण मी किती घेतलं, 4/3 पाय आर क्यूब. क्लिअर झालं, हा पॉईंट लक्षात आला. या फॉर्म्युल्यात व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस, लिक्विडचं व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल ते बॉडीच्या व्हॉल्यूम एवढंच असेल. त्यामुळे इथे मी फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेसाठी वापरला 4/3 पाय आर क्यूब, आणि हे पुढे जी. क्लिअर झालं. मग हे मला मिळालं 4/3 पाय आर क्यूब रो जी इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही प्लस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. आपल्याला टर्मिनल व्हिलॉसिटी काढायची आहे. मग याला इकडे सेंड करतो. मग हे आलं 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. 4/3 पाय आर क्यूब जी कॉमन निघालं, ब्रॅकेटमध्ये आलं रो मायनस सिग्मा, आणि हे आलं 6 पाय इटा आर व्ही. देअरफॉर व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब जी रो मायनस सिग्मा इंटू हे आलं 1/6 पाय इटा आर. सो 2 हे आलं 3, म्हणजे हे आलं 2/9 पाय आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा इंटू 1/इटा. बरोबर आहे. सो फायनल रिलेशन आलं टर्मिनल व्हिलॉसिटीसाठी 2/9. पाय देखील कॅन्सल होतोय.
हा पाय कॅन्सल झाला, पाय कॅन्सल झाला. मग हे आलं 2/9 आर स्क्वेअर जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय इटा. सो दिस इज रिलेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. क्लिअर झालं. काय काय केलं बघा. लिक्विडवरचे फोर्स पहिल्यांदा कन्सिडर करा. लिक्विडचं वेट डाऊनवर्डला, लिक्विडची मोशन डाऊनवर्डला होते. जर अपोज करणारा फोर्स असेल तो व्हर्टिकली अपवर्डला असेल, त्यामुळे लिक्विडचा विस्कस फोर्स अपवर्डला आला. लिक्विड बॉडी खाली जाताना स्वतःच्या वेट इतकं लिक्विड डिस्प्लेस करेल अकॉर्डिंग टू आर्किमेडीज प्रिन्सिपल. त्यामुळं लिक्विडचा बियॉन्ड फोर्स किंवा ऑफ थ्रस्ट अपवर्ड डिरेक्शनला असेल. ॲट अ पर्टिक्युलर डेप्थ ऑफ लिक्विड upward force will get balanced due to downward force. At that time resultant force on body will become zero and body start moving with constant velocity. That velocity is called as terminal velocity. मग F downward is equal to F upward केलं, बरोबर आहे. मग फोर्स म्हणजे M इंटू जी, वेटला पुट केलं, M बॉडी इंटू जी प्लस FV प्लस FT. मग बॉडीचं मास इंटू डेन्सिटी इज इक्वल टू विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ 6π/ρb. आणि बियॉन्ड फोर्स असेल वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस म्हणजे मास ऑफ लिक्विड डिस्प्लेस इंटू जी. मासला मी पुट केलं सिग्मा इंटू मासला पुट केलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग बॉडीची डेन्सिटी रो आहे म्हणून इथं रो व्ही, तर लिक्विडची डेन्सिटी सिग्मा आहे म्हणून सिग्मा व्ही. आता व्हॉल्यूम पुट करताना मी दोन्ही साईडला पुट करताना लिक्विडचं व्हॉल्यूम डिस्प्लेस देखील बॉडीचे व्हॉल्यूम एवढंच असणार आहे. त्यामुळं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी 4/3πr³ घेतला. फक्त लिक्विडची डेन्सिटी सिग्मा घेतली आणि बॉडीची डेन्सिटी रो घेतली, पुट केलं आणि सिम्प्लिफाय केलं. सो टर्मिनल व्हेलॉसिटी फॉर्म्युला आला 2/9 r स्क्वेअर जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन जी. क्लिअर झालं. हे रिलेशन लक्षात आलं. सो हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके. यातलं रो म्हणजे डेन्सिटी ऑफ बॉडी, सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ बॉडी, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आर म्हणजे रेडियस ऑफ बॉडी अँड व्ही इज टर्मिनल व्हेलॉसिटी. क्लिअर झालं. मग आता अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. हे इक्वेशन कायम विचारतात JEE नीटला, यावर न्यूमरिकल असतात. ओके. आता लक्ष द्या. माझ्याकडे एक ट्यूब ऑफ फ्लो आहे. माझ्याकडे एक ट्यूब ऑफ फ्लो आहे. काल आपण ट्यूब ऑफ फ्लोची डेफिनेशन स्टडी केलं आहे. ह्याच्यातून इनकॉम्प्रेसिबल लिक्विड फ्लो होत आहे. आता इनकॉम्प्रेसिबल लिक्विड असेल तर ते कॉम्प्रेस होणार नाही. आता लक्ष द्या. मी इथे दोन क्रॉस सेक्शन कन्सिडर करतो. हा क्रॉस सेक्शन ए, हा क्रॉस सेक्शन बी. क्रॉस सेक्शन ए चा डायमीटर कंपॅरेटिव्हली लार्ज आहे, तर क्रॉस सेक्शन बीला डायमीटर कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे. लिक्विड जर इनकॉम्प्रेसिबल नसतं तर थ्रू ट्यूब ऑफ फ्लो लिक्विडची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली असती. मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. लिक्विड जर कॉम्प्रेसिबल असतं, लिक्विड जर कॉम्प्रेसिबल असतं तर ॲट एव्हरी क्रॉस सेक्शन लिक्विडची व्हेलॉसिटी सेम राहिली असती. कारण जिथे क्रॉस सेक्शन नॅरो आहे तिथे लिक्विड कॉम्प्रेस झालं असतं, बरोबर आहे. आणि ज्या पॉईंटला क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे तिथे लिक्विडला कॉम्प्रेस व्हायची काही गरज नाही आहे. त्यामुळे थ्रू ट्यूब ऑफ फ्लो लिक्विडची व्हेलॉसिटी सेम राहिली असती. पण आता हे लिक्विड इनकॉम्प्रेसिबल आहे, त्यामुळं ऑब्व्हियसली जिथे क्रॉस सेक्शन वाईड असेल तिथे व्हेलॉसिटी कमी असेल आणि जिथे क्रॉस सेक्शन नॅरो असेल तिथे व्हेलॉसिटी जास्त असणार. कारण क्रॉस सेक्शन नॅरो असेल तर तिथे लिक्विड स्पीडनं जाण्याचा प्रयत्न करणार. सो ऑब्व्हियसली जो क्रॉस सेक्शन वाईड आहे तिथे व्हेलॉसिटी कमी असेल, जो क्रॉस सेक्शन नॅरो आहे तिथे व्हेलॉसिटी जास्त असेल. ही आयडिया क्लिअर झाली. आपण जी ट्यूब ऑफ फ्लो कन्सिडर केले तिचा क्रॉस सेक्शन सगळीकडे सेम नाही आहे. पॉईंट एला क्रॉस सेक्शन वाईड आहे तर पॉईंट बीला क्रॉस सेक्शन नॅरो आहे.
आपण घेतलेलं लिक्विड आहे ते इनकॉम्प्रेसिबल लिक्विड आहे, याचा अर्थ ते लिक्विड कॉम्प्रेस होणार नाही. कॉम्प्रेस होणार नाही त्यामुळे ऑब्व्हियसली क्रॉस सेक्शन एला त्याची व्हिलॉसिटी कमी असेल, क्रॉस सेक्शन बीला त्याची व्हिलॉसिटी जास्त असेल. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, लिक्विड जर कॉम्प्रेसिबल असतं तर क्रॉस सेक्शन ए आणि क्रॉस सेक्शन बी दोन्हीकडे व्हिलॉसिटी सेम राहिली असती. त्या केसमध्ये काय झालं असतं, लिक्विड जर कॉम्प्रेसिबल असतं, नॅरो क्रॉस सेक्शनला ते कॉम्प्रेस झालं असतं, त्यामुळं बी पॉईंटला व्हिलॉसिटी आणि ए पॉईंटला व्हिलॉसिटी सेम राहिली असती. आता सपोज करा हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1, ओके, आणि या पॉईंटला व्हिलॉसिटी आहे V1. या पॉईंटला क्रॉस सेक्शन एरिया आहे A2 आणि या पॉईंटला व्हिलॉसिटी आहे V2. ओके, आता इन टाइम dt हा मूव होतोय फ्रॉम, लिक्विड मूव होतोय फ्रॉम क्रॉस सेक्शन ए टू क्रॉस सेक्शन सी, आणि इन टाइम dt डेल्टा टी लिक्विड मूव होते फ्रॉम क्रॉस सेक्शन बी टू क्रॉस सेक्शन सी. ओके, A1 is area of cross section at cross section A, A2 cross sectional area at B, A पॉइंटला व्हिलॉसिटी, ह्या क्रॉस सेक्शनला व्हिलॉसिटी V1, या क्रॉस सेक्शनला व्हिलॉसिटी V2. इन टाइम dt लिक्विड मूव झालं, तर लक्षात आलं A1 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट ए, V1 व्हिलॉसिटी ॲट क्रॉस सेक्शन ए, A2 व्हिलॉसिटी क्रॉस सेक्शनल एरिया ॲट पॉईंट बी आणि V2 व्हिलॉसिटी ॲट क्रॉस सेक्शन बी. हे लिक्विड इनकॉम्प्रेसिबल आहे, त्यामुळं ह्याचा हे लिक्विड कॉम्प्रेस होणार नाही, त्यामुळं प्रत्येक क्रॉस सेक्शनला त्याचा व्हिलॉसिटी वेगळी असणार आहे. आता इन टाईम डेल्टा टी लिक्विड मूव झालं फ्रॉम क्रॉस सेक्शन ए टू क्रॉस सेक्शन सी विथ व्हिलॉसिटी V1. इन सेम टाईम लिक्विड मूव झालं फ्रॉम क्रॉस सेक्शन बी टू क्रॉस सेक्शन डी विथ व्हिलॉसिटी V2. बरोबर आहे. दे मास ऑफ लिक्विड फ्लोईंग इन दिस सेक्शन इज इक्वल टू मास ऑफ लिक्विड फ्लोईंग इन दिस सेक्शन. सो मास ऑफ लिक्विड फ्लोईंग ॲट क्रॉस सेक्शन ए इज इक्वल टू मास ऑफ लिक्विड फ्लोईंग ॲट क्रॉस सेक्शन बी. बरोबर आहे. सो रो V1 मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, कॅपिटल व्ही काढतो मी, इज इक्वल टू रो V2. आता व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ, मग हे आलं रो, हे आलं A1, V1 इंटू डेल्टा टी इज इक्वल टू रो A2 V2 इंटू डेल्टा टी. आता लक्ष द्या, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. आता हे V1 इंटू डेल्टा टी, V1 म्हणजे स्पीड आहे, स्पीड इंटू टाईम म्हणजे डिस्टन्स असतं. सो हे डायमेन्शनली व्हॉल्यूम झालं आहे. लक्षात आलं आहे का तुमच्या? मी काय केलं, A1 व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ, व्हॉल्यूम म्हणजे A इंटू एल. हे V1 इंटू डेल्टा टी म्हणजे डिस्टन्स झालं, स्पीड इंटू टाईम घेतलं आहे, स्पीड इंटू टाईम म्हणजे डिस्टन्स. सो डिस्टन्स इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय आलं, व्हॉल्यूम. इथं पण तेच केलं आहे, व्हिलॉसिटी इंटू डिस्टन्स, व्हिलॉसिटी इंटू टाईम म्हणजे डिस्टन्स झालं, डिस्टन्स इंटू हे A2 म्हणजे व्हॉल्यूम झालं. क्लिअर झालं. सो दोन्ही साईडला रो कॅन्सल झालं, डेल्टा टी कॅन्सल झालं. देअरफॉर A1 V1 इज इक्वल टू A2 V2 और AV इज इक्वल टू कॉन्स्टंट. याला म्हणतात इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. लक्षात आलं. इक्वेशन ऑफ, अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लुइड डायनॅमिक्स, द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ एन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फॉर अ स्टेडी फ्लो इज सेम थ्रू आउट द फ्लो. व्हॉल्यूम ऑफ AV याला म्हणायचं रेट ऑफ व्हॉल्यूम फ्लो. सो AV
is nothing but volume of liquid flowing per unit time. So AV म्हणजे rate of flow. So according to equation of continuity, rate of flow is constant throughout the pipe. Rate of flow is constant throughout the tube. क्लिअर झालं? त्यातलं हे लक्षात आलं, ए व्ही म्हणजेच डी व्ही बाय डी टी, पण हे व्ही म्हणजे व्हिलॉसिटी आहे, तर हे व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे. कळलं? व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो इज इक्वल टू ए व्ही इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी, तर डी व्हीमधले हे व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज रेट ऑफ फ्लो. So according to this equation, rate of flow is constant throughout the pipe. This is equation of continuity which is very very important for JEE and NEET. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बर्नौलीज थेरम आणि त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करायचे. तोपर्यंत आपण थांबूयात.